पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या आरोपांना पत्रकार परिषदेत तोडतोड प्रत्युत्तर दिले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत गोरे यांनी अंधारे यांच्या उल्लेखनीय भगिनी असं करतात त्यांची चुकी माहिती दिली जात असल्याचा दावा केला. सुषमा अंधारे माझ्या भगिनी आहेत, ही त्यांना नेहमी सन्मान करते, मात्र त्यांना चुकीचे ब्रीफिंग दिले जात आहे. माझा संघर्ष आणि समन्वय कुटुंबात राजकारणात यातना त्यांनी समजून घ्यायला हव्यात. कोणत्याही उपमा देण्यापूर्वी वस्तूंची तपासवी असे गोरे म्हणाले. अंधारे यांनी गोरेच्या यांच्यावर फसवणूक तसेच 19 गंभीर गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. त्या स्पष्टीकरणात देताना गोरे म्हणाले, माझ्यावर दाखल 18 गुन्ह्यांपैकी 15 प्रकरणात निर्दोष मुक्ती झाली आहे. उर्वरित 3 प्रकरणांना चौकशी सुरू आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य असेल. दरम्यान अंधारे यांच्याकडून कोणाकडून आणि कुठून माहिती दिली जात आहे याची माहिती आपल्याला मिळण्यास सूचक इशाराही गोरे यांनी दिला. अंधारे यांनी स्वतः न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही त्यांना लागवला. जयकुमार गोरे एका सामान्य कुटुंबातला एक सामान्य शेतकऱ्याचा रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आहे. गेल्या 20 वर्षापासून 4 वेळा विधानसभेला निवडून आलेला आहे आणि तो जनतेनं निवडून दिलेला आहे. मी कुणाच्या मेहरबानीवर, मी कुणाच्या सुपारीवर राजकारण करत नाही आहे. मी सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण करतो. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो. मग पवार कुटुंब असेल, असे अनेक कुटुंब संस्थानिक असतील, त्या सगळ्यांसोबत माझा लढा झाला आहे. मी जे भोगलंय ते राजकारणात कुणी भोगलं नाही. मी ज्या परिस्थितीतनं राजकारण केले, कदाचित माझ्यामध्ये ती क्षमता नसती तर माझ्यासारखे अनेक राजकारणी जे उभारते सामान्य कुटुंबातले त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता होती, पण ते हे प्रस्थापितांच्या समोर टिकले नाही, म्हणून ते राजकारणात संपले. मी लढाई करून इथपर्यंत आलेलो आहे. माझ्यावर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 18 गुन्हे दाखल झाले. एका निवडणुकी अशी एकही निवडणूक नाही की ज्या निवडणुकीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही. बाकी सोडाव, मी मंत्री झाल्यावर मला सोडलं नाही. मी मंत्री झाल्यावर पण मला सोडलं नाही. ज्यांना तुम्ही बघितलंच नाही अशा माणसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायालय सक्षम आहे. माझ्यावर 18 गुन्हे दाखल होते, त्यातले 15 गुन्हे निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे. 3 गुन्हे माझ्यावर पेंडिंग आहेत, त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा निकाल आल्यानंतर जे काय होईल ते स्वीकारेन मी, काळजी नका करू. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आजपर्यंत या सगळ्यांना परिस्थितीला सामोरं गेलेलो आहे. कारण मी लोकांच्या सोबत राहतो, लोकांच्या सोबत काम करतो, जनतेचा आवाज घेऊन काम करतो. मी कधी आयुष्यात चुकीचं वागत नाही. त्यामुळं आत्तापर्यंत एक विषय आहे, 20 वर्ष प्रस्थापितांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे थांबला नाही, ना संपला. देवेंद्रजींच्या सारखं नेतृत्व भारतीय जनता पक्ष आज माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. याला कारण आहे की जयकुमार गोरेने चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं बारामती दमलेली आहे. आणखीन काय आता जास्ती अधिकचं बोलणार नाही, परंतु एवढा सहज नाही की कुणी मोडून टाकावा. त्यामुळं माझी विनंती आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. मी चुकेन तिथं नक्की माझ्यावर तुम्ही बोट दाखवा. मी चुकेन तिथं नक्की सांगा. आता तुम्ही सांगताय की ते रेस्ट हाऊस 10 कोटीचं बांधलं का माझं ऑफिस 10 कोटीचं बांधलं. काहीतरी थोडं तारतम्य बोलण्यात असावं की याचं असावं. पार्ट 1, 2, 3 असे 10 पार्ट मी कधी घेऊन बसलोय. आता कुठं पार्टचा मला फरक पडत नाही. बाकी कोण काय म्हणते याच्यावर अधिकचं बोलणं मला उचित नाही.